आपण बघत आहात आवाज कसमादेचा। येवला तालुक्यात पुणे-इंदूर महामार्गावर पिंपळगाव टोल नाक्याजवळ शुक्रवार दिनांक 10 रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली। आयशर ट्रकला अचानक भीषण आग लागून त्यामधील भारतीय लष्कराचं साहित्य जळून खाक झाले। ही आग अपघाती नसून वाहतूक पोलिसांनी लाचेची मागणी पूर्ण न झाल्याच्या रागातून ट्रक पेटवून दिल्याचा गंभीर आरोप ट्रक चालकानं केलाय। या आरोपांमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधील करतार सिंग हे ट्रक चालक पुण्याहून भटिंडा इतर भारतीय लष्कराचं साहित्य घेऊन जात होते। दरम्यान येवला तालुक्यातील पिंपळगाव टोल नाक्याजवळ वाहतूक पोलिसांनी त्यांचा ट्रक अडवला। न एंट्रीचं कारण सांगत पोलिसांनी तब्बल 30,000 रुपयांचे चलन करण्याची भीती दाखवली। तसेच प्रकरण मिटवण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप चालकानं केलाय। चालकानं सर्व कागदपत्रे वैध असल्याचं सांगत लाच देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। याच वादादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्यानं पेटती सिगारेट ट्रकच्या दिशेनं फेकल्याचा आरोप आहे। ट्रकमध्ये एसी गॅसचं सिलेंडर असल्यामुळे सिगारेटच्या ठिणगीनं क्षणार्धात आग भडकली आणि मोठा स्फोट झाला। या स्फोटामुळे आगीचे लोळ उसळले आणि गॅस सिलेंडर हवेत उडाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। आग लागल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले 4 ते 5 पोलीस कर्मचारी तात्काळ पळून गेल्याचा आरोप चालकानं केलाय। दरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत ट्रक आणि त्यातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते। घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी ट्रक चालकाकडून संपूर्ण माहिती घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। भुजबळ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी साळुंके यांच्याशी संपर्क साधून सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले। दरम्यान या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। स्थानिक प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला असून सत्य परिस्थिती काय आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे। ट्रक जळाला होता, तो ट्रक चालकाने आरोप केलाय की पोलिसांनी हा ट्रक पेटवून दिला आणि घटनास्थळावरून वाहतूक पोलीस हे फरार झालेले आहेत। काय सांगाल सर? तेच आता त्याच ठिकाणी मी आहे आणि सगळी ट्रॅफिक जाम झालेली आहे। मी येवल्यावरून मुंबईला चाललो होतो त्या नाक्यावर, तिथे हा ट्रक पेटलेला। तर सगळे ड्रायव्हर सांगतात आजूबाजूचे सुद्धा की हे जे वाहतूक जे आहेत पोलीसच्या इथले इथं पैसे गोळा करतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं। बरं, हा जो ट्रक जो आहे तो खासगी जरी असला तरी त्याच्यामध्ये सगळं मिलिटरीचं सामान आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं सामान जे आहे मिलिटरी ट्रक घेते आणि त्या ट्रकवाल्याकडून हे सगळे बाजूचे सगळे ट्रकवाले म्हणतात 5,000 रुपये देऊ, तर मी कुठून देणार? आणि सगळं मिलिटरी गव्हर्नमेंटचं सामान चेक त्यांनी कागदपत्र दाखवली, बघा कागदपत्र माल कोणाचा आहे काय। तर त्यातल्या एकाने जो आहे जो सिगारेट पित होता त्याने डिझेलच्या त्या टाकीमध्ये ते पेटतं सिगारेट टाकलं आणि तेव्हा पण ते भडका जो उडाला आहे आणि त्या आता स्फोट होत आहेत आणि ते पळून गेले ते सगळे 5-6 जे कोण पोलीस होते। आता मी ते आमच्या तिथले लोकल पोलिसांना सांगितलं की तुम्ही त्याच्यावर FIR वगैरे घ्या, कारण एक तर ते पैसे गोळा करणं हा गुन्हा तो आहेच, पण अशा रीतीने कुणाच्याही म्हणजे तो तर मिलिटरीचा माल आहे, कुणाच्याही त्याला आग लावायचं काम तुम्ही करू शकत नाही। काय आता तो ट्रक कोण भरून देणार? ते गव्हर्नमेंटचं सगळं सामान जळाचं काम जळतंय, ते म्हणजे त्या लष्कराचं काय चाललेलं आहे। आता बघू, आता मी ADG साळुंखे म्हणून जे आहेत DG जे ॲडिशनल DG त्यांना पण मी फोन केला, ते म्हणाले मी पण बघू आणि आमचे लोक जे आहेत ते त्यांच्यावरचे कडक कारवाई करतात। इथले इधर मैं मतलब कि पूना से आ रहा था बठिंडा के लिए, मेरे को आर्मी का COD का सामान भरा हुआ था, गाड़ियों का सामान भरा हुआ था। तो क्या हुआ, मैं इस तरह इधर आ रहा था तो मेरे को पुलिस वाले ने रोका। पुलिस वाले रोक के बोल रहे हैं इधर नो एंट्री है, तुम नो एंट्री में घुस गए, पूरे रोड पे पूरी गाड़ी जा रही है, लेकिन बोले इधर नो एंट्री है, तुम्हारा चलान होगा 30,000 का, नहीं तो हमारे को 5,000 रुपये रिश्वत दे के जाओ। और मैं उनके साथ इसी चक्कर से झगड़ पड़ा उनके साथ, मैंने उसके साथ झगड़ा किया तो उन्होंने बोला हमको तो 5,000 रुपये लेंगे, नहीं तुम्हारा 30,000 का चलान करेंगे। ठीक है, हम इधर वापस आ रहे थे, एक पुलिस वाले मैं गाड़ी निकालते हुए जा रहा था पुलिस वालों को भी तुम ये कर दिया वो कर दिया। तो पुलिस वालों ने क्या किया, एक पुलिस वाला इधर खड़ा सिगरेट पी रहा था, एक पुलिस वाले ने मेरे साइड में ले जाके थप्पड़ मारा, बोला तू हल्ला कर रहा है। मैं उनको बोल रहा भी हम किस चीज के पैसे दें, तुम्हारा अपनी सैलरी से पेट नहीं भरता है क्या?
तो उसने क्या किया, मेरे थप्पड़ मारा और सिगरेट पी रहा था और गाड़ी में गैस बनी हुई थी टैंकी के पास गैस भरी थी, तो सिगरेट पी रहा था, तभी उस गाड़ी को आग लग गई पूरी। मेरी गाड़ी पूरी जल के चकनाचूर हो गई और अपना जो आर्मी का सामान था वो भी सारा जल गया। और तभी जो पुलिस वाले इधर खड़े थे वो तभी यहाँ से भाग गए, तभी इधर कोई पुलिस वाला नहीं बचा है। नहीं, आग लगने के बाद फिर भगेगा, आग लगने के बाद भगे हैं। उनकी वीडियो भी बनाई मैंने, जब भाग रहे थे वो पुलिस वाले, जब मेरे पास उनकी वीडियो भी है, उनकी गाड़ी का नंबर भी है। कम से कम 6 से 7 पुलिस वाले थे, इधर दादागिरी दिखाते हैं पूरी। ड्राइवरों को कुछ नहीं समझते हैं, ड्राइवरों को साइड में ले जाके थप्पड़ मारते हैं, पैसे लेते हैं। इनका बहुत ज्यादा बुरा हाल है भाई। महाराष्ट्र में इतने पैसे लेती है पुलिस, इतने पैसा लेती है कि ड्राइवरों का बुरा हाल कर दिया इन लोगों ने। पैसे ले लेके इधर सिंधवा बॉर्डर पे जाते हैं, उधर 2-2 हजार रुपए लगता है गाड़ी का, बिना बातों का, पूरे डॉक्यूमेंट हो गाड़ी के, फिर भी 2-2 हजार रुपए लगता है। नहीं तो गाड़ी नहीं छोड़ते, कोई ना कोई कमी गाड़ी में निकाल ही देते हैं ये पुलिस वाले भाई साहब। अभी मेरी तो बर्बादी होगी, ये गाड़ी मेरी चला दिया इन्होंने। विक्रमजीत सिंह, रहवासी येवला। शरण भुजबल साहब से जो विनती है कि आपके येवला के ट्रैफिक पुलिस वाले यहाँ पूरा दिन 7 से 8 पुलिस वाले गाड़ी वालों को तंग करते हैं, उनसे वसूली करते हैं और ऑनलाइन चलान के दर से उनसे पैसा लेते हैं। आज क्या हुआ, उन्होंने सुबह ये गाड़ी रुकाया, पंजाब की आर्मी का सामान है उसमें, और उन्होंने इनसे 5,000 रुपया रिश्वत मांगी। इनका चलान बोला है कि इनको चलान करके देंगे, नहीं तो इतना पैसे दो। तो इन्होंने बोला हमारे पास पैसे नहीं है इतना, तो इनका उनसे बाताबाती हुई, और बाताबाती होने के बाद पुलिस वालों ने इनकी टैंकी को आग लगा दिए, डीजल टैंक को, और गाड़ी को आग लग गई। ये 2 जाने थे, वो 8 जाने थे, और आग लगने के बाद यहाँ से ट्रैफिक पुलिस वाले भाग गए। अभी ये बेचारे आर्मी का सामान है, आर्मी वालों को भी इन्होंने फोन करा है। तो प्लीज रिक्वेस्ट है कि इनके ऊपर कोई एक्शन लिया जाए, पुलिस वालों के ऊपर। पूरा दिन येवला में जाम रहता है, पब्लिक परेशान रहती है येवला की, और वो येवला के ट्रैफिक पुलिस वाले इधर 8 जाने आके इधर पूरा दिन वसूली करते हैं। इसकी मेरे पास लाइव बहुत वीडियो है, क्योंकि मैं रोज कोपर को जाता हूँ, रोज इनकी वीडियो बनाता हूँ, और इतना तंग करते हैं ये इधर गाड़ी वालों को, आप कभी भी चेक कर सकते हैं। और येवला में पूरा जाम रहता है। ठेवले आहेत, आम्हाला सोडा नाही तर आम्ही गाडी पेटवेल असं त्याने सांगितलं, आणि क्षणातच तो पाठीमागे जाऊन त्याने त्याच्याकडे असलेल्या गाडीपेटीच्या साह्याने डिझेल टँकरमध्ये पेटलेली गाडी टाकली आणि ट्रक पेटवला। ही घटना घडली आणि त्यानंतर ते अंमलदारांच्या अंगावर धावून आल्याने अंमलदार तेथून भीतीने पळाले असं अंमलदारांनी सध्या सांगितलं आहे। आम्ही आता घटनास्थळी भेट दिली आहे, जे स्थानिक लोक आहेत त्यांना विचारपूस करीत आहोत आणि घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठांना माहिती कळवण्याची तजवीज ठेवली।